मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार हे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एक प्रकारे अजित पवारांच्या अर्थ खात्यात देखील घुसखोरी केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे। तर यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी प्रत्युत्तर दिलं। तर महाराष्ट्राच्या विकासाच्या गती एक द्यावी लागेल यासाठी ते पद आहे। प्रशासकीय सेवेचा अनेक वर्षाचा अनुभव प्रवीण परदेशी आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा युतीतील मित्रपक्षांवर कुरघोडी घेण्यासाठीच आहे। अशा प्रकारचा जावई शोध रोहित पवारांनी लावू नये। तर अजित पवारांच्या अर्थ खात्यावरून काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्य आर्थिक सल्लागार पद नव्यानं तयार केलं असून त्यांचे खास मानले जाणारे प्रशांत परदेशी यांची या पदावर नेमणूक करण्यात आली।